गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा वेलकम टू मंथम यूट्यूब चॅनल. आपण फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सची जी सिरीज आहे ती कंप्लीट केलेली आहे विथ क्रिस्टल क्लिअर. तुम्ही जर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणारे अपडेट व नोटिफिकेशन मिळतील. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करू शकता. त्यानंतर प्लेलिस्ट बनलेली आहे फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सची, त्यानंतर ॲग्रोनॉमीची पण बनलेली, त्यानंतर इंजिनिअरिंगची पण बनलेली. तुम्ही मंथन या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. ओके, व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. ब्राईट ओके, हा ब्राईट फक्त पाहून घे. ओके, आजचा जो टॉपिक आहे आपण तिसरं लेक्चर आहे ॲग्रोनॉमीचं. ॲग्रोनॉमीचं हे जे तिसरं लेक्चर आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न खूप महत्वाचं आहे व तसेच एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न महत्वाचं असून कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न पण महत्वाचं आहे. हिच्यात जे मी पॉइंट सांगणार, जे ट्रिक सांगणार ते सुद्धा महत्वाचे आहेत. आजच्या ज्या कन्सेप्ट आहे त्यातून जे क्वेश्चन बनतात ते त्याचं वेटेज एक्झाम मध्ये कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ऍग्रिकल्चर रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये महत्वाचं आहे व तसं दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा महत्वाचं आहे. चला तर आज आपण बघूया सीड. सुरुवातीला सीड म्हणजे काय सर, तुम्ही म्हणता सर सीड म्हणजे काय, तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, तुम्ही दाणा टाकला तो जर्मिनेट झाला, बरोबर आहे ना, मग तो काय झाला, सीड झालं सर. मग तसं सर मग मी दाणा न टाकता एखाद्या झाडाची काडी लावतो ती जर्मिनेट होती, ते पण काय झालं, सीड झालं. सर अद्रक मी अद्रक तशी टाकतो ती जर्मिनेट होती. सर हळद ती जर्मिनेट होती, सर ते पण सीड आहे, बरोबर आहे ना. एखाद्या झाडात सर लीप कट करून लावतो सर, मग ते पण काय झालं, सीड झालं. एनी पार्ट विच विल जर्मिनेट इज कॉल्ड ॲज सीड ऑर प्रोपगेट. जर्मिनेट ऑर प्रोपगेट. मग त्याची डेफिनेशन काय होईल, एनी मटेरियल. आता मी डेफिनेशन नाही लिहित, बस फक्त शॉर्ट मध्ये सांगतो. एनी मटेरियल विच कॅन जर्मिनेट और प्रोपोगेट. झालं. मग सर तुम्ही म्हणता सर आम्ही ग्राफ्टिंग करतो ते पण काय झालं, सीड झालं. सर आम्ही बडिंग करतो, सर बड लावतो ते पण काय झालं, सीड झालं. सर मग तुम्ही म्हणता व्हेजिटेटिव्ह पार्ट वापरतो ते पण झालं, सीड झालं. सर आम्ही रायझोम वापरतो ते पण काय झालं, सीड झालं. सर आम्ही दुसरं काही वापरतो ते पण काय झालं, सीड झालं. ओके, समजलं. सीडची कन्सेप्ट क्लिअर आहे. ओके सर क्लिअर आहे. मग सर सीडचे काही कॅरेक्टर तर लागतील, एखादा व्यक्ती त्याचे कॅरेक्टर तर लागतील, कॅरेक्टर शिवाय तर मैत्री नाही होत का नाही. सर सुरुवातीला काय पाहतो आम्ही, कॅरेक्टर असे, बरोबर पाहत नाही तुम्ही, कॅरेक्टर नाही पाहत तुम्ही, दुसरं पाहत, पर्सनली घेऊ नका. ओके, तर मग आता सर कसं पाहिजे, साईज, कलर. आपल्याला कसं पाहिजे, साईज, शेप, कलर मध्ये लय इंटरेस्ट, आपला कलर मध्ये लय इंटरेस्ट, तिथंच बिघडतो, बरोबर ना. मग कॅरेक्टरिस्टिक काय पाहिजे आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक. ओके, कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. काय पाहिजे, साईज, शेप, त्यानंतर कलर. ओके, त्यानंतर सर दुसरं युनिफॉर्म पाहिजेत. काही बारकाले दाणे, काही ठोकर दाणे असं पाहिजे का नाही, आपल्याला ठोकर पाहिजेत. कसे पाहिजे, जाडजूड बोल्ड दाणे पाहिजेत. कसे पाहिजेत, बोल्ड दाणे पाहिजे. युनिफॉर्म साईज पाहिजे. ओके, युनिफॉर्म साईज पाहिजे. सर जेनेटिकली प्युअर पाहिजेत, बरोबर आहे का नाही, हिस्ट्री बरोबर पाहिजे. जेनेटिकली काय पाहिजे, प्युअर. जेनेटिकली प्युअर. तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगू का, तुम्ही पाहता ना किंवा कशासाठी ते जे कॅरेक्टर असतात ना तेच कॅरेक्टर इथले यायचे, समजलं. फिजिकली आणि जेनेटिकली कॅरेक्टर कसे पाहिजे, चांगले पाहिजेत. फिजिकल अँड जेनेटिकल कॅरेक्टर कसे पाहिजेत, चांगले पाहिजेत. फिजिकल अँड जेनेटिकल. ओके सर डबल काय पाहिजे, सर तिच्यात ऍड मिक्सचर नको, काही मिक्सचर नको, बरोबर आहे ना. मिक्सचर नको, त्याच्यात काही मिक्सचर नको. मिक्सचर म्हणजे कसे, आता समजा
मोहरीचे दाणे, तर मोहरीचे दाणे म्हणजे जे आपला पिवळा धोत्रा आहे, पिवळा धोत्र्याला आपण काय म्हणतो आर्जेमन मॅक्सिकाना, तर त्याची दाणे, त्याची जे सीड आहे आर्जेमन मॅक्सिकानाचे आणि म्हणजे पिवळा धोत्राचे आणि जे मस्टर्डचे सीड आहे ते सारखे दिसतात, मग त्याचं मिक्सचर नको, वीडचा ऍड मिक्सचर नको आपल्याला, काय नको वीडचा ऍड मिक्सचर नको, सीड मध्ये वीड मिक्सचर नको, ओके वीड सीड मिक्सचर नको, डबल काय नको सर, जेनेटिकली प्युअर पाहिजे, युनिफॉर्म साईज पाहिजे, कलर पाहिजे, शेप पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर सर प्युअर सीड पाहिजे, ट्रू टू टाईप पाहिजे, कसं पाहिजे ट्रू टू टाईप पाहिजे, प्युअर सीड पाहिजे, म्हणजे आपल्याला सर सीड बॉन्ड नको, म्हणजे पेस्ट डिसीजचा अटॅक नको, म्हणजे फंगल डिसीज सीड बॉन्ड डिसीज तिच्यात नको, फंगल डिसीज फ्री असो, ओके झाले एवढे कॅरेक्टर पाहिजेत. मग सर आता सीड सांगितले सर, स्टेजेस किंवा टाईप ऑफ सीड म्हणजे काय, आता स्टेजेस किंवा टाईप ऑफ सीड आहे ना, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे, कोणचा टॅग आहे कोणचं काय हे महत्वाचं आहे, बरोबर आहे ना, मग तुम्हाला हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर मग आता मी सांगतो तसं ध्यानात ठेवा, ओके. सुरुवातीला विषय काय ते माहिती काय, की आपल्याला सीडचे स्टेजेस म्हणलं की स्टेजेस पण म्हणू शकतो, टाईप पण म्हणू शकतो, ओके. आता सीडचे स्टेजेस, पहिले स्टेजेस किंवा टाईप किंवा स्टेजेस. स्टेजेस काऊन माहितीये का, हे कशाच्या बेसिसवर ठरले सीडचे टाईप किंवा त्याचं प्रोडक्शन कुठं चालू आहे, ओके. आता प्रोडक्शन कुठं, पहिले न्यूक्लियस सीड, न्यूक्लियस सीड म्हणजे सर सॉरी न्यूक्लियस सीड म्हणजे सर न्यूक्लियस दिसतं, न्यूक्लियस म्हणजे सर काहीतरी जेनेटिक मटेरियल असेल, म्हणजे समजा एक सीड आहे त्यातली काही तो ओम असेल, काहीतरी जेनेटिक मटेरियल असेल, डीएनए असेल, बरोबर आहे, न्यूक्लियसचा पार्ट असेल सर. मग हे कसं सर हे प्रिझर्व करून ठेवलं असेल एखाद्या व्हरायटीचे, मग की जर न्यूक्लियसच नसेल ना, पुढे जर सीड तयार करायचं म्हटलं, जर समजा सगळे सीड खराब झालं तर मग न्यूक्लियस प्रिझर्व करून ठेवलं पण न्यूक्लियस सीड कोणालाच भेटत नाही. न्यूक्लियस हे सायंटिस्ट किंवा जे रिसर्च स्टेशन असतात तिथं प्रिझर्व असतात. पहिले ते न्यूक्लियस सीड, ओके. हे आपल्या जवळ नसतं किंवा सायंटिस्ट लोकांना पण फक्त जराच मटेरियल देतात किंवा जर प्रोपगेशन करायचं असेल, नवीन सीड तयार करायचं असेल तरच देतात. आता दुसरं कोणचं, ब्रीडर सीड. ब्रीडर सीड म्हणजे ब्रीडरच नाव आलं. ब्रीडर म्हणजे सर जे जेनेटिक्स शिकवायला येतात ना मास्तर लोक, ते आईला ब्रीडर म्हणतात. ते काय करतात, नवीन व्हेरायटी तयार करतात. व्हेरायटी कशी पण करू शकतात, त्याच्या मेथड वेगवेगळ्या मेथड, मग व्हेरायटी तयार करतात, बरोबर आहे. मग त्याच्या असं लक्षच राहते, 6-7 वर्ष 8 वर्ष लक्षच ठेवतात ते. असं त्याच्याकडे प्लॉट राहतात ना, एक एक झाड, एक एक पॉइंट नोट करून ठेवतात, एक त्याला हिस्ट्री जिओग्राफी माहिती राहते त्या झाडाची. त्या इथून जे मटेरियल घेतलं त्या मटेरियलचं मी कोणकोणत्या 2 स्ट्रेन मिक्स केले, ते स्ट्रेन पासून कोणची व्हेरायटी तयार केली, बरोबर आहे. मग काय म्हणतात, ब्रीडर सीड. ब्रीडर सीड सर याचं बंद कोणाच्या अंडर होतं, सर ब्रीडरच्या अंडर मध्ये चालतं सर, रिसर्च चालतं सर. याच्यावर 7-8 वर्ष रिसर्च चालू शकतो, बरोबर आहे. सगळं त्यांचं डेव्हलपमेंट करेल असतं. मग सर ब्रीडर सीड आपल्याला भेटतं का, नाही, आपल्याला कधीच ब्रीडर सीड भेटत नाही. शेतकऱ्याला ब्रीडर सीड भेटत नाही, फाउंडेशन सीड भेटत नाही, त्यानंतर रजिस्टर्ड सीड पण शेतकऱ्याला भेटत नाही. सर्टिफाईड सीड कुठं मोठं एखाद्या शेतकऱ्याला भेटतं, ते पण ट्रायलसाठी, ओके. त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. मग ब्रीडर सीड मध्ये अजून काही म्हणू शकतो सर, की इथं व्हेरायटी डेव्हलपमेंट साठी चालू शकतं, ओके. त्यानंतर सर तिसरं येते सर फाउंडेशन सीड. फाउंडेशन सीड मध्ये तुम्हाला एक समजलं का, फाउंडेशन सीड आता न्यूक्लियस सीड पासून ब्रीडर सीड तयार झालं, मला ब्रीडर सीड पासून फाउंडेशन सीड तयार होतं, बरोबर आहे. आता हे लिहायचं की फाउंडेशन सीड इज अ प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड, बरोबर आहे. प्रोजेनी कोणाची, ब्रीडर सीडची. मग सर फाउंडेशन सीड कुठं तयार होतं, समजा आता आपलं कॉलेज आहे, समजा कॉलेज युनिव्हर्सिटी लेवलला फाउंडेशन सीड चालू, फाउंडेशन सीडचं कल्टिवेशन होतं. कल्टिवेशन काय होतं, जे ब्रीडर सीड आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, ट्रायल होतात की बुवा खरंच या इन्व्हायरमेंट मध्ये चालतं का, इन्व्हायरमेंट मध्ये चालतं नाही चालतं, बरोबर आहे. त्यासाठी फाउंडेशन सीड चालतं. चौथं सर रजिस्टर्ड सीड. काय, रजिस्टर्ड सीड, बरोबर आहे. रजिस्टर्ड सीड सर, रजिस्टर्ड सीड म्हणजे काय, प्रोजेनी ऑफ फाउंडेशन सीड. मग ह्याचं कल्टिवेशन कुठं करतात सर,
हे तर युनिव्हर्सिटी लेवलला किंवा गव्हर्नमेंट ऑफिसला, तर हे पण स्टेट गव्हर्नमेंट ची जी जमीन असते तिच्यावर किंवा जे टेक्निकल स्टाफ असतो त्याच्या अंडर कल्टिवेशन चालतं, त्याच्या निरीक्षणाच्या अंडर. नंतर सर सर्टिफाईड सीड, सर्टिफाईड सीड सर सर्टिफाईड सीड शेतकऱ्यांना देऊ शकतो आपण कशासाठी, फक्त ट्रायलसाठी, ट्रायल बेसिसवर ते सीड बंद याच्यासाठी सर्टिफिकेशन लागतं. सर्टिफिकेशन एजन्सीकडून सर्टिफिकेशन एजन्सी हे सर्टिफिकेट देतं याला, ओके, याला टॅग देतं. सर्टिफिकेशन घेणं महत्वाचं असतं. मग 6वं कोणचं सर, ट्रुथफुल सीड, जे की शेतकऱ्याला फार्मरला भेटतं सर. ओके, हे काय झाले, सीडचे टॅग झाले. आता याला जो टॅग आहे ना, टॅगचा कलर याचा ग्रीन, याचा कोणचा आहे ग्रीन, याचा कोणचा आहे ब्ल्यू, याचा टॅगचा कलर कोणचा आहे पर्पल. ओके, याचा फाउंडेशनचा टॅगचा कलर कोणचा आहे फाउंडेशन. आणि ब्रीडर मध्ये एकाचा व्हाईट आहे आणि एकाचा येल्लो आहे. तुम्हाला याचं दोन्ही मध्ये कन्फ्युजन, खालचं वरी वरचं खाली, तेवढं तुम्ही गुगलवर सर्च मारून पाहून घ्या. पर्पल, ब्ल्यू, ग्रीन हे ओके, इथपर्यंत समजलं. आपल्याकडे इथं सर्टिफिकेशनचं काम पडतं, रजिस्टर्ड सीडला पण सर्टिफिकेशन कामचं पडतं. फाउंडेशन सीड आणि रजिस्टर्ड सीड पासून सर्टिफाईड सीड तयार होतं. ओके, आता झालं सर म्हणजे टाइप ऑफ सीडची सगळी कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके, कॅरेक्टरिस्टिक पण क्लिअर झाली. मग सर आता कन्सेप्ट होती सीड डॉर्मेन्सी. सीड डॉर्मेन्सी म्हणजे काय, आता वेगवेगळे सीडचे प्रकार पण आहे की इम्प्रूव्ह सीड म्हणजे त्याच्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट झालं, व्हेरायटी. आता इथं समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक व्हेरायटी, तीच व्हेरायटी जर राजस्थान, गुजरात या भागात जर लावायची म्हटली तर मग ती इम्प्रूव्ह करून लावतात, बरोबर आहे. डायरेक्टली ती अडॅप्ट करू शकते की एन्व्हायरमेंटला नाही, काही दिवसांना अडॅप्ट करून ती लावू शकतो, बरोबर. हायब्रिड सीड म्हणजे काहीतरी क्रॉसिंग ओव्हर करून हायब्रिड सीड तयार करतात. ओके, या पण सीडच्या काही वेगळे आहे, पण हे महत्वाचे स्टेजेस दे. ओके, या तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, पुन्हा टॅगवर येऊ शकतो. ते व्हाईट आणि येल्लोचं कन्फ्युजन कमी जास्त ते पण पाहून घ्या. ओके, सीड डॉर्मन्सी म्हणजे काय, सीड डॉर्मन्सी म्हणजे की सीडला फेवरेबल कंडिशन दिली, बरोबर आहे, आणि त्याची क्षमता पण आहे की मी इथं सर जगू शकतो, फेवरेबल कंडिशन पण आहे, पण तो रेजिस्ट करतो, नाही मला नाही उगायचं, त्याला काय म्हणतात सीड डॉर्मेन्सी. म्हणजे त्याला फेवरेबल कंडिशन पण नाही, बरोबर आहे, फेवरेबल कंडिशन आहे, पण तो काय करतो रेजिस्ट करतो जर्मिनेट करायला. काय करतो जर्मिनेट करायला. म्हणजे काय आहे परफेक्ट अँड व्हायबल पण आहे, व्हायबल सीड रेजिस्ट, बरोबर आहे, रेजिस्टन्स टू जर्मिनेट अंडर फेवरेबल कंडिशन. काय करतं रेजिस्ट करतं, कशासाठी जर्मिनेशन साठी. ओके, याला काय म्हणतात सीड डॉर्मेन्सी. आता सीड डॉर्मेन्सीचा विषय कसं सर, सीड मग डॉर्मेन्सी वेगवेगळे प्रकार आहे, आपल्याला एवढं जायचं काम नाही. फक्त सीड डॉर्मेन्सी म्हणजे काय की फेवरेबल कंडिशन मध्ये पण सीड जर्मिनेट करत नाही, त्याला म्हणतात सीड डॉर्मेन्सी. त्यानंतरचा तुमचा जो नंतरचा प्रश्न येतो की सर सीड ट्रीटमेंट म्हणजे काय. सीड ट्रीटमेंट म्हणजे समजलं तुम्हाला एखादी सीड ट्रीटमेंट देते मास्तर, अरे डॉक्टरकडे गेल्यावर ट्रीटमेंट देते ना, गोळ्या औषध लावते, तसंच गोळ्या औषधी म्हणजे औषध लावणं. बियाला समजा सीडला काय करणं, एखादं औषध लावणं, मग ते काय असू शकतं फंगीसाईड असू शकतं. मग त्यासाठी एक नियम ध्यानात ठेवा, FRI नियम ध्यानात ठेवा. FRI नियम म्हणजे काय माहिती का, जर एखाद्या सीडला तुम्ही केमिकल ट्रीटमेंट करत असाल किंवा सीड ट्रीटमेंटला काय म्हणू शकतो, ऍप्लिकेशन ऑफ केमिकल फॉर कंट्रोल ऑफ डिसीज, पेस्ट ऑर इनहॅन्सिंग देअर व्हायबिलिटी, म्हणजे त्याचे इनहॅन्सिंग देअर जर्मिनेशन, बरोबर. FRI नियम म्हणजे काय की सीडला कोणची पेस्ट अप्लाय करताना पहिले फंगीसाईड अप्लाय करायचं, फंगीसाईड. ओके, या गोष्टी कोणी सांगणार नाही तुम्हाला, फंगीसाईड अप्लाय करायचं. त्यानंतर रोडेंटिसाइड म्हणजे जे उंदर वगैरे साठी जे लावतो ना उंदरासाठी ते, आणि आय म्हणजे इन्सेक्टिसाइड, शेवटून काय लावायचं इन्सेक्टिसाइड. ओके,
त्याला काय म्हणायचं, FRI नियम. हा नियम ध्यानात ठेवायचा. सीड ट्रीटमेंट म्हणजे समजलं ऍप्लिकेशन. मग सर सीड ट्रीटमेंट करतो काय, याचे कॅरेक्टरिस्टिक काय. पहिलं सर काय होतं माहिती का, इन्सेक्टचा अटॅकच होतो. एखाद्या वेळेस पेरलं ना उंदर खाऊन गेला, मग त्यासाठी काय करतो, सीड ट्रीटमेंट. सर एखाद्या दिवशी काय होतं, जर्मिनेशन पर्सेंटेज कमी होतो, मग जर्मिनेशन पर्सेंटेज वाढवण्यासाठी की बुवा जर समजा जिथं 70% सीड उगायचे तिथं सीड ट्रीटमेंट केल्यावर 80 ते 90% सीड उगतं. ओके, त्यासाठी पण प्युअर सीड पाहिजे बरं. नाही तर तुम्ही म्हणता सर घरातलं लगे खराब होईल सीड आहे, ते आणलं त्याला केमिकल ट्रीटमेंट केली, म्हणजे असं काही नसतं. ओके, फक्त ते थोडं इन्हॅन्स करतं. त्यानंतर सर क्विक जर्मिनेशन, जिथं तुम्हाला समजा 7 ते 8 दिवस लागायचे तिथं 5 ते 6 दिवस लागतात. ओके, 1-2 दिवसाचा गॅप पडतो आणि क्विक जर्मिनेशन होतं आणि व्हिगरस ग्रोथ होतं. म्हणजे एखाद्या आता आराम वाढ लागलं नाही, फास्ट वाढतं. एखादं पोर कसं माझ्या फास्ट वाढतं, तसं हे काय होतं, फास्ट वाढतं. ओके, 2-3 समजले तुम्हाला की क्विक जर्मिनेशन. ओके, त्यानंतर व्हायबिलिटी इन्क्रीज होते. त्यानंतर टू कंट्रोल सीड बॉर्न डिसीज, म्हणजे सीड मध्ये जे डिसीज असतात ते, एअरबॉर्न डिसीज जे हवेतून फैलतात ते. त्यानंतर फंगल डिसीज, फंगल म्हणजे फंगीसाइड. सर पाण्यात म्हणजे जर समजा पाण्यात पेरलं तर मग ते सडू नये, खराब होऊ नये किंवा फंगस लागू नये म्हणून तर फंगस कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर बेटर, चांगली यील्ड येते. सुरुवातीपासून क्रॉप चांगला असेल तर काय होते, चांगली यील्ड येते ना, बरोबर आहे का नाही. त्यानंतर एखाद्या वेळेस आता मुंग्या वगैरे खातात, मुंग्या खाल्ल्या की काय होतं, मुंग्या खातात तर मग शेतकऱ्याचं नुकसान आहे. मुंग्या खाऊ नये म्हणून पण सीड ट्रीटमेंट आपण करतो. मग सर डबल कशासाठी करतो, तुम्हाला माहिती आहे का, नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस. आता आपण शॉर्ट पण टाकलेला आहे. नायट्रोजन फिक्सेशन ऍटमॉस्फिअर मधून नायट्रोजन फिक्स करतं, बरोबर, ऍब्झॉर्ब करून. सॉइल मध्ये असं कोणतं मिनरल असतं का, नाही. तर मग ते फिक्सेशन, नायट्रोजन फिक्सेशन वाढवण्यासाठी पण जे बिना लेग्युमस प्लांट आहे, बिना सिरियल्स वगैरे, ते काय करतो, नायट्रोजन फिक्सेशन साठी पण सीड ट्रीटमेंट हेल्प करते. ओके, आता जर सर झालं सीड ट्रीटमेंट झालं, हे झालं ते झालं. सर आता पेरणी कशी करायची, बरोबर आहे ना. आता आपलं लेक्चर किती मिनिटात झालं एकदा मी बघतो. ओके, क्विक मध्ये आपण टाइप ऑफ सोयी घेऊन टाकू, म्हणजे तुमचा कसा टाइमपास होणार नाही. ओके, विनाकारण टाइमपास व्हायचं काम नाही, कारण की तुमचा मोलाचा टाइम शॉर्ट पाहायला लागणार नाही का, बरोबर आहे ना. हो सर, इंस्टाग्रामची फीड पाहायला लागेल ना, जाऊ दे. सोयी म्हणजे काय, की पेरणी करणं. मग आता पेरणी करणं, मग सर पद्धती आपल्याला काय करायचं, टाइप ऑफ सोय म्हणजे कशा पद्धती कोणच्या आहे, बरोबर आहे ना. कशी पद्धत होती सर जुन्या काळात, सुरुवातीच्या काळात म्हणजे लगे वखर फराट वगैरे होतं का, सीड ड्रिल मशीन होत्या का, नाही सर. टोकन यंत्र होतं का, नाही सर. मग पहिलं ब्रॉडकास्टिंग करायचं. काय करायचं, ब्रॉडकास्टिंग. पहिलं कोणचं करायचं, ब्रॉडकास्टिंग करायचं. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय माहिती का, असं तुम्ही पाहिलं का, फेकतात नाही, फेकून देतात. धान राईस जेव्हा नर्सरी तयार करतात ना, तेव्हा असं धान फेकतात, बरोबर आहे ना, असं हाताने फेकतात, बरोबर आहे. फेकल्याच्या नंतर ते काय करतात, झाकून घेतात. ओके, किंवा जे बारीक सीड असतात, तीळ झाले, मोहरी झाले, ओके, यायचं काही स्पेसिंग मेंटेन करू शकतो का, नाही सर. स्पेसिंग मेंटेन कशी करता, बरोबर आहे ना. आता तरी आपण सीड ड्रिल मशीन आले, तर पहिले होतं का, नाही, जे बारकालं सीड असतं अजून पण चिया सारखे जर असं फेकतो आपण, बरोबर आहे ना. फेकलं की काय म्हणतात, फेकणीला काय म्हणतात, ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंगलाच आपण त्याला नवीन शब्द काय दिले, फेकणीलाच तुमचा इंग्रजीतला शब्द स्कॅटरिंग. काय दिले, स्कॅटरिंग. मग आता सर याचे ऍडव्हान्टेजेस काय, ऍडव्हान्टेजेस सर इझी, बरोबर आहे. पण याच्यात डिसएडव्हान्टेज काय, सीड जास्त लागतं, बरोबर आहे. जिथं सीड 1 किलो 2 किलो लागत 3 ते 4 किलो म्हणजे जास्त सीड लागतं, बरोबर आहे सर. एवढं स्किल लेबर नको, बरोबर आहे. लेबर कॉस्ट वाचती, पण सर दुसरीकडे सीडची कॉस्ट वाढून जाते, बरोबर आहे ना. त्यानंतर मग सर इंटरकल्चरल ऑपरेशन याच्यात होऊ शकतो. याचा डिसएडव्हान्टेज काय, इंटरकल्चरल ऑपरेशन बरोबर करू शकतो का आपण, नाही सर, कारण की स्पेसिंग मेंटेन नसते ना, मग इंटरकल्चरल ऑपरेशन करू नाही शकत. त्यानंतर कॉस्ट ऑफ सोईंग ऑब्विसली लेस आहे, नुसतं फेकायचं मग आपल्याला काही ट्रॅक्टरवाला बोलवायचं काम आहे का, नाही. मग कॉस्ट ऑफ सोईंग काय झाली, कमी झाली, ट्रॅक्टरवाला बोलवायचं काम नाही. तर
त्यानंतर सॉइड मॉइश्चर जर वरच्या वरी जर मॉइश्चर असलं ना तर हुक भागून जातं. एखाद्या याला कसं बुडापर्यंत मॉइश्चर लागतं, याचं वरची लेअरवर जर मॉइश्चर असलं तरी हे उगून जातात. बरोबर आहे ना. त्यानंतर आता दुसरी मेथड आहे ड्रिलिंग. ड्रिलिंग म्हणजे काय सर? ड्रिलिंग म्हणजे सर असं ड्रिलिंग मशीन चालवायची का अशी नाही रे. ड्रिलिंग म्हणजे काय, तुम्ही आता सध्या सगळीकडे जी पेरणी होती ट्रॅक्टर मागे असे 5-6 फणं लागेल, असं 7 फणं. सोयाबीनच्या वेळेस 7, हरभऱ्याच्या वेळेस 5. बरोबर आहे ना. काऊन सर? हरभऱ्याचा स्पेस मोठा असतो ना, तर बरोबर स्पेसिंग, आणि सोयाबीनची स्पेसिंग थोडी छोटी असते, म्हणून त्याच्या वेळेस 7 असतात आणि हरभऱ्याच्या वेळेस 5 असतात. तर मग त्याला काय म्हणतात, जी लाईन सोईंग आहे त्याला काय म्हणतात ड्रिलिंग. मग लाईन सोईंग मध्ये फायदा काय आहे सर? फायदा याचा ऍडव्हान्टेज असा आहे, स्पेसिंग मेंटेन करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर इंटरकल्चर ऑपरेशन करू शकतो, त्यात होईंग करू शकतो, डवरा आणू शकतो, म्हणजे वीड काढायला इजी आहे. बरोबर सर. त्यानंतर सर सीड बरोबर लागतं, जेवढं लागायचं तेवढंच लागतं. त्यानंतर सर आता याची डिसएडव्हान्टेज काय? स्किल लेबर लागतात किंवा कॉस्ट जास्त आहे. ओके, हे तुम्ही लिहू शकता. पुन्हा याचं युनिफॉर्म जर्मिनेशन होतं सीडचं. त्यानंतर सर तिसरं डिबलिंग. काय? तिसरं डिबलिंग. डिबलिंग म्हणजे काय ते सर? डिबलिंग म्हणजे काय माहिती का? 1, 2 असं लावत नाही का आपण? हे काय लावतो? पळाटी लावतो अशी. बरोबर आहे ना. पळाटी लावतो ना अशी, किंवा तिचं प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स मेंटेन राहतं. म्हणजे हे पण डिस्टन्स मेंटेन राहतं आणि हे पण डिस्टन्स मेंटेन राहतं. बरोबर आहे. याला काय म्हणतात? डिबलिंग. मग हिच्यात ऍडव्हान्टेज काय? इंटरकल्चर ऑपरेशन जास्त आहे. बरोबर आहे. त्यानंतर सर प्लांटची जर्मिनेशन चांगली होती. त्यानंतर सीड कमी लागतं, म्हणजे कॉस्ट ऑफ सीड कमी आहे. ओके, हे झाले याचे ऍडव्हान्टेज. आणि डिसएडव्हान्टेज काय सर? लेबर जास्त, ऑब्विसली हाताने टोकावं लागेल तर लेबर कॉस्ट वाढेल. नंतर स्किल लेबर लागेल. कोणत्या पण लेबरला आपण लावू शकतो का? नाही सर, स्किल लेबर लागेल. बरोबर आहे ना. मग याचे या ऍडव्हान्टेज तुम्ही हे विचार करू शकतात. हे गोष्टी पाठ करायच्या नाही, उठलं सुटलं एकदा वाचून घ्यायचं, मग नुसतं विचार करायचा. त्यानंतर सर चौथी मेथड कोणची आहे ती सर? ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे सर, ट्रान्सप्लांटिंग म्हणजे नर्सरी तयार करतो पहिले. आता सगळ्याची नर्सरी तयार करावं लागलो आपण. समजा तुम्ही इथेच घेऊ शकता चिलीची. आपण सुरुवातीला काय करतो, ते जे सीड आहे ना ते काय करतात जुन्या काळात माहिती का? पावसाळ्याच्या अगोदर मे महिन्यात मिरच्या फोडून टाकायचं, असे मिरच्याचे सीड टाकायचं आणि तिच्यावर काय करायचं? राख वगैरे टाकायचं, झाकण ठेवायचं. मग ते जर्मिनेट होतात. बरोबर आहे ना. ते सीड जर्मिनेट झाले की पाऊस पडला मान्सूनचा की मग ती बरोबर स्पेसिंग न लावून देतात. बरोबर. याला काय म्हणतात? ट्रान्सप्लांटिंग. म्हणजे एका दुसऱ्या प्लेसवर लावणं, तिथून अप्रूट करणं आणि तिसऱ्या प्लेसवर लावणं. ओके, म्हणजे त्याला काय म्हणतात? ट्रान्सप्लांटिंग. मग ट्रान्सप्लांटिंगचं काय? किंवा ऑब्विसली सीड रेट मेंटेन करू शकतो, सीड कमी लागतात. बरोबर आहे. जर्मिनेशन मेंटेन करू शकतो. त्यानंतर टाइम वाचतो. जर समजा आता इथं 1 महिना घेतलाय ना, 1 महिना आपण एका महिन्याचं पीक अगोदरच घेतलं, मे महिन्यात जर लावलं तर मग आपला 1 महिना तिथंच वाचून गेला. बरोबर. 1-1.5 महिना लवकर आपलं फ्लावरिंग स्टेज वगैरे येऊ शकतं. बरोबर आहे. त्यानंतर आपण डिसाईज अवॉइड करू शकतो, पण त्याची कॉस्ट काय जास्त आहे सर. बरोबर आहे. कॉस्ट जास्त आहे. तिसरं, चौथं, पाचवं सर. त्यानंतर प्लांटिंग. सर ट्रान्सप्लांटिंग आणि प्लांटिंग मध्ये काय डिफरन्स आहे? तुम्ही कधी अद्रक लावताना पाहिलं का? अद्रक आणि हळद. हो सर, त्याचं सीड असं लावतो सर टोकणीमध्ये, त्यालाच काय म्हणतात? प्लांटिंग म्हणतात. बरोबर आहे. ते बेडवर लावतो. प्लांटिंगचं पण काय ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. आता जुन्या काळातली एक पद्धत होती. जुन्या काळातली काय होती? पुटिंग द सीड इन फ्लो फरो. म्हणजे काय? पुटिंग द सीड इन फ्लो फरो. इथं दिसतंय का? नाही तर इथं सावळ्यामध्ये पुटिंग द सीड इन फ्लो फरो. म्हणजे काय व्हायचं माहिती का? तुम्ही नांगरणी केली आपण की नांगरणी केली तर असा दांड पडतो, तर मग हिच्यात काय टाकायचे? असं माग सीड टाकायचे. मग दुसऱ्या वेळेस इकडून आलं, इथलची माती इथं पडती, मग इथं डबल दांड पडतो. बरोबर. हिच्यावर मग माती पडली.
मग इथं मग ही कुठं हिली एरियाज मध्ये होती. कुठं होतं हिली एरियाज मध्ये, डोंगराळ भागामध्ये. ओके, ऑब्विसली तुम्हाला समजलं असं. मी मराठीतच समजून सांगितलं, काही इंग्रजी सांगितलं नाही तुम्हाला. आपण खूप सारे 2 ते 3 माझ्या हिशोबाने 3 लेक्चरचे जे टॉपिक होते ते कव्हर अप केले. तुम्ही एकदा नाही दोनदा पहा. जर समजलं नाही तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा सर कोणचा पार्ट समजला नाही, मग आपण डबल समजून सांगायचा प्रयत्न करू. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.